की बाबा विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे वर्तमानातील राजकारण गजबले की गोंधळले म्हणायचं तर महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघता मी कालच सोशल मीडिया पाहत होतो तर कोणीतरी कमेंट करण्यात व्यस्त आहे तर कोणी स्टेटस ठेवण्यात व्यस्त आहे कोणी म्हणते याचा गेम झाला आहे तर त्याचा गेम झाला बरं सांगू मित्रांनो याचा त्याचा गेम नाही होत महाराष्ट्राचा गेम होतोय म्हणलं तर झालं मी का म्हणलं तर झालं महाराष्ट्रामध्ये अनेक सत्ता होतात आणि त्याच्यामध्ये राजकारण म्हणलं तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळीच दिशा देते आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर इकडून तिकडून नव्हे तर इकडलं राजकारण सुरू झालं की कोणत्या पक्षाचा हेच समजत नाही ह्यो आज या पक्षाचा होता ते दुसऱ्या पक्षात सकाळी उतरला आणि मंत्री बनला हे असं राजकारण झालंय गजबच परिस्थिती नाही का मित्रांनो आज म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित घेऊन रक्ताचं रंजित करून महाराष्ट्र उभारलाय एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा यांच्या एक शब्दांनी प्रेरित झालेला महाराष्ट्र आपल्याला दिसतोय तर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी म्हणजे सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जरी असलो तरी बघितलं तर पाहिजे शेतकरी हा सामान्य जनतेला अन्न पुरवतो त्याला कष्टाची भाकर एकदा भेटत नाही आणि जो दुसऱ्याचं पोट भरतो पण ते स्वतःचं पोट भरायला येतो आणि तेव्हा कर्जाचा डोंगर होतो आणि तो आत्महत्या प्रवृत्त होतो हे दुर्दैव आहे आणि राजकारणी लोक काय करतात बघितलं का ते म्हणतात घोषणा करतात सत्तेमध्ये आल्याच्या नंतर म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ बेरोजगाराला नोकरी देऊ अशा घोषणा करतात आणि पुन्हा निवडून आल्या 5 वर्ष काहीच करत आणि पुन्हा नाही येणार आम्ही पुन्हा नाही येणार असे म्हणणारे पुन्हा आले याचं थोडं वाईट वाटतं पुन्हा नाही येणार असे म्हणणारे वाईट वाटतं कारण बेरोजगाराला नोकरी दिलीच पाहिजे आणि शेतकऱ्याला कर्जमाफी दिलीच पाहिजे अशा घोषणा करणारे म्हणणारे थोडं वाईट वाटतं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असे म्हणाले होते की 2020 पर्यंत भारत महासत्ता बनेल पण त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं याचं कारण म्हणजे भारतामध्ये म्हणून चालणारा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार